श्री सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्रात अष्टमी नवमी निमित्त धार्मिक कार्यक्रम संपन्न। इंद्रानगर येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिर येथे असलेल्या श्री सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्रात अष्टमी आणि नवमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या भक्तिभावात पार पडले। या प्रसंगी कुलकर्णी काका गुरुजी यांनी उपस्थित भक्तांना अष्टमी व नवमी या दिवसांचे धार्मिक व ज्योतिषशास्त्रीय महत्त्व समजावून सांगितले। त्यांनी देवी दुर्गेच्या उपासनेचे महत्त्व तसेच नवरात्रीतील प्रत्येक दिवसाच्या पूजनाचा समाज आणि वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम याबाबत मार्गदर्शन केले। अष्टमी निमित्त नवदुर्गा हवन विशेष उत्साहात संपन्न झालाय। सकाळी मंत्रोच्चार, देवी स्तोत्र पठण, पूजन विधी यानंतर हवनात शेकडो भक्तांनी सहभागी होऊन आशीर्वाद घेतलाय। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मोठ्या संख्येने उपस्थित राहून वातावरण अधिक मंगलमय केलंय। याचबरोबर गुरुजींनी दसरा उत्सवाचे कार्यक्रम देखील जाहीर केले। विजयादशमीच्या दिवशी विशेष पूजन, शस्त्रपूजन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रसाद वितरणाचे आयोजन करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितले। श्री सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्रामध्ये अनेक देवी देवतांच्या मूर्ती आणि पवित्र छायाचित्रांची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। येथे केवळ इंद्रानगर परिसरातीलच नव्हे तर संपूर्ण नाशिक शहरातील भक्त वर्षभर वेगवेगळ्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी होतात। या कार्यक्रमामुळे इंद्रानगर परिसरात धार्मिक व सांस्कृतिक वातावरण निर्माण झाले असून नवरात्रोत्सवाची भक्तिभावाने सांगता होत आहे। नमस्कार, नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। आता सध्या शारदीय नवरात्र उत्सव सुरू आहे आणि आज आहे 8वी माळ म्हणजेच अष्टमी आणि आपण आलो आहे सिद्ध सिद्धांत ज्योतिष केंद्र कुलकर्णी काका गुरुजी यांच्याकडे। तर सर, आपण सरांकडून जाणून घेऊया की अष्टमी निमित्त काय महत्त्व असतं शारदीय नवरात्र उत्सव आणि येत्या 2 दिवसांवर दसरा सण येणार आहे, तर त्याबद्दल सर काय सांगाल? सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते। नवरात्रीतील आजचा 8वा दिवस आहे। आज अष्टमी, देवीचं अष्टभुजा नारायणी म्हणून जे रूप आहे ते आज दाखवलेले आहे। नवमी अष्टमी निमित्त आज होम हवन आमच्या मंदिरामध्ये सादर झालेलं आहे। वेदोक्त ब्राह्मणाद्वारे नवचंडीचे पाठ वाचन झालेलं आहे। त्याचप्रमाणे आज नवचंडी यज्ञ आज आम्ही येथे स्थापन केलेला आहे। आज अष्टमीचा गौरव असून उद्या नवमी आहे। उद्या 9 दिवसाचे जे उपवास असतात ते उपवास सुटतात। कुलाचार आपल्या कुलदेवतेचे उद्याला सुद्धा नवमी म्हणून साजरी केली जाते आणि उद्या सर्व उपवास सुटतात। षड्रस आणण्याचा नैवेद्य देवीला दाखवला जातो आणि त्यानंतर परवा दिवशी विजयादशमी सीमोल्लंघनाचा जो कार्यक्रम आहे तो परवाच्या दिवशी असतो। पूर्वीच्या काळी सर्व गावातील लोक एक होऊन सीमेवर जाऊन सीमोल्लंघन करायचे, परंतु आता वाढत्या शहराच्या विस्तारामुळे जाणे शक्य नाही। जवळच्या मंदिरात जाऊन लोक देवीचा आशीर्वाद घेतात, सर्वजण एकत्र येऊन आनंद उत्सव साजरा करतात आणि या दिवशी काही ठिकाणी रावणाचे दहन सुद्धा होते। अशुभ शक्तीवर शुभ शक्तीचा प्रभाव दाखवला जातो, निगेटिव्हिटी जाऊन पॉझिटिव्हिटी येते। अशा प्रकारच्या उत्सवाचा आनंद सोहळा सर्व ठिकाणी साजरा होत असून आमच्या मंदिरामध्ये दरवर्षी प्रमाणे देवीचा उत्सव सुद्धा साजरा करण्यात येले आहे। येथे इतर वेळेला दक्षिणमुखी मारुती मंदिर असून शनी, दत्तगुरु अशा विविध प्रकारच्या मूर्ती स्थापन झालेल्या आहे। सर्व प्रकारचे भाविक या ठिकाणी येऊन दर्शन करतात, आपल्या अडीअडचणी देवीपुढे गाराणं सांगतात आणि माझ्याकडे सुद्धा प्रश्न पाहण्यासाठी ज्योतिषशास्त्र माध्यमातून आध्यात्मिक तोडगे दिले जातात। लोक येतात, शांतवन करून निघून जातात। शुभम भवतु। कुठल्याही कार्यामध्ये सर्वप्रथम आपण गणपतीची पूजा करतो। मध्ये आल्या प्रथम समोर गणपतीचे मंदिर आहे छोटेसे, त्या मंदिराला प्रथम दर्शन करतात लोक। नंतर शंकराच्या वरती मंदिर आहे, नीलकंठेश्वर म्हणून स्थापन झालेलं आहे। दत्तगुरूचे मंदिर आहे, गजानन महाराज शेगावचे इथे मूर्ती स्थापन केलेली आहे। शिर्डीचे साईबाबांची मूर्ती स्थापन आहे। अक्कलकोट प्रणित स्वामी समर्थांची मूर्ती आहे। शनी महाराजांची प्रतिमा आहे। लहान मुलांचं दैवत मुंजोबा महाराज यांची सुद्धा स्थापना केलेली आहे। आणि विशेष म्हणजे दक्षिणमुखी मारुती मंदिर म्हणून हे मंदिर प्रसिद्ध असल्याने दक्षिणमुखी मारुतीची मूर्ती आमच्या इथे आहे। जागृत देवस्थान असल्यामुळे भाविकांची श्रद्धा वाढत असून दिवसेंदिवस त्याचा विस्तार बऱ्यापैकी होत आहे। असं विविध प्रकारच्या क्षेत्रातून लोकांची समस्या इथे घेऊन येतात, देवापुढे गाराणं घालतात आणि पूर्ण करून घेऊन जातात।
याही आनंद मिळतो, जनतेलाही आनंद मिळतो. शुभम भवतु. आता कुलकर्णी गुरुजी यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या याच ज्योतिष केंद्रामध्ये अनेक मंदिरांची स्थापना आहे, अनेक देवी देवतांचे फोटो तसेच मूर्ती स्थापन केलेले आहेत. तर सर, या देवी देवतांसाठी तुम्ही वर्षभरात कोणकोणत्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतात? दरवर्षीप्रमाणे चैत्र महिन्यातील हनुमान जयंतीच्या दिवशी हनुमान या ठिकाणी साजरा केला जातो. हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा आम्ही साजरा करतो. सूर्योदयाबरोबर जे मुहूर्त असेल त्या मुहूर्ताला पंडित लोक येऊन या ठिकाणी उत्सव साजरा होतो. दुपारी यज्ञ होतो, सायंकाळी महाप्रसाद वाटला जातो. त्याचप्रमाणे दत्त जयंतीला दत्तयाग होतो, शनी जयंतीला शनी याग होतो. गजानन महाराज प्रगट दिनाच्या दिवशी येथे पिठलं भाकरीचा नैवेद्य दाखवून गजानन महाराजांना रुद्राभिषेक केला जातो. त्याचप्रमाणे शिर्डीच्या साईबाबांचे ज्या वेळेला शिर्डीला उत्सव होतो त्यावेळेला आम्ही आमच्या परीने अल्पसा कार्यक्रम इथे सादर करतो. त्याचबरोबर स्वामी समर्थ अक्कलकोट प्रणित या ठिकाणी आम्ही त्यांचा जयंती निमित्त साजरा करतो. शिवरात्रीला इथे रुद्राभिषेक लघुरुद्र होतो आणि त्याचबरोबर 11 ब्राह्मणांद्वारे रुद्र पठण करून दिवसभर आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम केले जातात. नक्कीच सर, तुमचे हे कार्यक्रम खूपच सुंदररित्या तुम्ही फक्त इंदिरानगर मधीलच नाही तर संपूर्ण नाशिक भरातील नागरिकांसाठी राबवत असतात आणि तुमचे कार्यक्रम खरंच खूप चांगले आहेत. तर सर, तुम्ही आम्हाला जी माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे मी तुमचे धन्यवाद करते. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.